हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर चला, आज मी बनवणार आहे मस्त असे ढोकळे आणि चटणी. तर त्यासाठी मी सर्वात आधी एका भांड्यात 2 वाट्या रवा, अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ व हळद टाकलं आणि 2-3 चम्मच मस्त दही टाकलं व याला छान फिरवून घेतलं. आता जेवढं आवश्यक आहे तेवढं थोडं थोडं पाणी टाकत जायचं. बघा, थोडं थोडं मी पाणी टाकत आहे. खूप पातळही पाहिजे नाही, नाहीतर ढोकळे चिटके होते, छान होत नाही, फुगत नाही. बघा, मस्त असं मी फिरवून घेतलं. आता 1 चम्मच मस्त तेल टाकलं. आता तेल टाकल्यावर छान फिरवून घ्यायचं. ते फिरवून झालं की 2 चम्मच इनो टाकून त्यावर थोडं पाणी टाकून आणखी मस्त फिरवून घ्यायचं. बघा, मग आता एक ताटाला थोडं तेल लावून सर्वीकडे पसरवून घेऊन हे बॅटर त्यावर टाकायचं. बॅटर टाकताच 15 मिनिट वाफेवर होऊ द्यायचं. इकडे आता मी शेंगदाण्याची चटणी बनवते. आधी शेंगदाणे भाजून घेतले छान व एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकून त्यात लसण, अद्रक, मिरची, सांबार आणि दही टाकून छान बारीक केलं. बारीक केल्यावर त्यामध्ये छान तडका टाकला, मोहरी, कढीपत्त्याचा. आपली चटणी तयार आहे. इकडे ढोकळा पण शिजला. ढोकळ्यावर छान तडका टाकू, याचे काप करू छान आणि सर्व करू. तर तयार आहे मस्त असा ढोकळा आणि चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण.